ऐका. आणि मावशींनो, आपण काय करतो? तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण, धनासाठी देती. याचं घ्यायचं आणि त्याचं द्यायचं. धनाच्या मागे लागून आपण सख्या भावाचे प्राण घ्यायला सुद्धा कमतरता करत नाही. 25 एकर जमीन सोडून देतो, त्या बाणावर येऊन पोहोचतो. तो बाण कोरपून 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 अर्धा एक एकर तो सरकूनच घेतो. संकर्ण सोडून द्यायचं आणि बाणावर यायचं. अहो, असं करायचं नाही. म्हणून आपलं चित्त काही समाधानी राहत नाही. अहो ऐका, आमच्या गावाजवळ एक गाव आहे परमेश्वर महाराज, तुम्हाला माहिती. त्या गावातल्या एका मुलाने आयफोन घेतला. काय घेतला? बोलत चला दादांनो, काय घेतला? कितीला मिळतो? 1 रुपयाने. 1 लाख. कितीला मिळतो? मोठ्याने बोला. 1 लाख. टाळ्या वाजवा. ये असं पटकन सांगता येतं. आणि हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कुठला सांगा? ही आपली शोकांतिका आहे. ज्याची काळाची गरज आहे ते आपल्या मुलांना येत नाही आणि दुसरं सांगितल्याशिवाय ते राहत नाही. मावशींनो, लक्ष द्या. हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवत गीता. एका गावाला गेली परमेश्वर दादा. असं कीर्तनातून एका लहान दादांना उठवलं, म्हणले सांगा हिंदूचा धर्मग्रंथ कुठला आहे? गीता काय आहे? तो म्हणताय पुरा गावामा फिरून तरी गीता नावानी पोरगी सापडाव. मी त्याला विचारते काय, तो मला सांगतो काय. म्हणून आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्या. काय द्या? लक्ष द्या. या दादांकडे 1 लाख रुपयाचा आयफोन घेतला. आता आयफोनचं काम असं आहे, जसा घेतला तसा तो मिळतो. आणला याने शांत बसावा ना. हा शांत बसला. व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर 4 ऍप्स ओपन केला. आता ते इंस्टाग्राम अशी भांडण आहे, तुम्हाला माहिती. ते पाहत असताना एका सुंदर मुलीचा फोटो आला. तो इतका सुंदर की या दादाने तिला कमेंट केली, अति सुंदर. हो, दादांनी कमेंट केली, बहिणीने उत्तर दिलं, मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. तेव्हापासून महाराज काय सांगू तुम्हाला, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, शुभ सकाळ, शुभ दुपार असं करत करत एक दिवशी स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिता बल्लाळो. घरी झोपलेले मंत्री आजपासून सुरुवात. घरी झोपलेले मंत्री रात्रीचं लग्न आहे, आम्हाला माहित कसं नाही. फुकटणी बुंदी खावायला लागते उद्या. त्यांचं शुभ लग्न. आता लग्न झालं. हा काही तिच्याशी बोललेला आणि ती काही त्याच्याशी बोललेली नव्हती. जे काही काम केलं कोणी केलं? मोबाईल. आता यानं तिला विचारलं, म्हणजे सांग राणी, मला तुझा गोड आवाज ऐकायचा. लग्नानंतर आपण कुठे कुठे फिरायला जायचं? वाडा क्रमांक 2 पाठीमागच्या मावशींना आहे का? राणीने सांगितलं, म्हणजे तू दलित आहे तर दलित नाही आहे तर. राणी कशी होती? बोबडी होती. यानं अशा डोक्याला हात लावला. महाराज म्हणले, देवारी 1 लाखच्या मोबाईलनं माझ्या घरामध्ये 1 लाखची बोबडी बायको. मला सांगा, त्याचं चित्त समाधानी झालं का? झालं नाही. असे अनेक लोक असतात ज्यांना आपल्या हितासाठी जागृत राहता येत नाही. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता ऐका, त्याचं चित्त काही समाधानी झालं नाही. असे अनेक लोक असतात ज्यांना हिताचं कळत नाही, हिताचं कार्य करत नाही. त्याच प्रकारे एक वैदिनीचं काम काय सांगा बरं? बोलता नाही तुम्ही? सांगा, वैदिनीचं काम काय? सुया घे, धामन घे, दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी.
गावभर फिरायचं. वैदिन फिरत होती महाराज. वैदिनीचा गोड आवाज राजाने ऐकला. अरे जिचा आवाज एवढा सुंदर, ती मुलगी किती सुंदर, असं बघण्यासाठी राजा आले. राजाने बघितलं, म्हणले काय ग, माझ्याशी लग्न करशील का? आता त्या वैदिनीचं उत्तर ऐका तात्या. त्या वैदिनीने सांगितलं, एवढ्या राज्यावर राज्य करतात, तुम्हाला ठाऊक नाही का एका मुलीशी लग्न करताना तिच्या वडिलांना विचारावं लागतं. तेव्हाची वैदिन सांगत होती. आताची वैदिन विचारत सांगत सुद्धा नाही. जाऊ द्या, तो विषय आपला नाही, आपल्या विषयावर या. त्या वैदिनीने सांगितलं, हा राजा गेला तिच्या वडिलांजवळ. राजांनी सांगितलं, म्हणले अहो दादा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. आता वडील व्यसन करणारे होते. काय करणारे? व्यसन करणारे. वडिलांनी सांगितलं, अहो दादा, लग्न माझ्या मुलीला करायचं, पसंत माझ्या मुलगीची राहील. इथंच आपल्या बापाचं वाक्य चुकतं. आणि जोपर्यंत बापाची मुलीची पसंत भेटत नाही तोपर्यंत मुलगी बी काही घरात राहत नाही. म्हणून आपल्या मुलींकडे लक्ष द्यायचं, कारण जोपर्यंत काठी ओली असते तोपर्यंत ती वाकत, आणि एकदाची जर कडक झाली तुटून जाते, पण वाकत नाही. विठ्ठला विठ्ठला. शेवटी बापांनी विचार केला, माझी मुलगी राजाशी लग्न करून एवढ्या राज्यावर राणी होईल, या राज्याची राणी होईल. थाटात लग्न झालं मावशींनो, तुम्ही निदान माना तरी हलवत चला. लग्न थाटात झालं आणि सत्यनारायणाची पूजा एवढी मोठी. त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ननंदबाईचा आग्रह असतो, वहिनी घ्या. नाही तुम्ही नका घेऊ. वहिनी नाव घ्या, वहिनी नाव घ्या. आता ती मुळात कोण होती? वैदिन होती. वैदिनीचं नाव ऐकायचं का तुम्हाला? जाऊ द्या, काय ऐकता? सांगू का? 500 वैदिनीनं नाव घेतलं, पांढऱ्या दुधावर मौमौसाय. पांढऱ्या दुधावर मौमौसाय. हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते, भाकर वाडगे माय. कोण होती मावशी? वैदिन. तिचा मूळ स्वभाव गेला का? गेला नाही. आता ती वैदिन होती. राज्यामध्ये थाटात जेवण भेटायचं, तिला ते आवडायचं. अहो पोट खाली घालायची, 2 दिवसानंतर बाशी झाल्यावर कडाकड फोडायची. कारण ती कोण होती? तिचा मूळ स्वभाव गेला का? आधी होती दासी, पटराणी केली तिसी, तिचे हिंडणे राईला. शेजारी करा. आपले शेजारींच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा राहायला हवी. का हवी? कारण जेव्हा आपले शेजारी माळकरी असतात तेव्हा आपल्याला पंढरपुरापर्यंत घेऊन जातात. या शेजारीनं वरती हात करा सगळ्यांना. या शेजारीनं बरं नाही केलं मला पंढरीला
तुझ्या चरणामध्ये वजा की आमचं चित्त मात्र समाधानी ठेव देवा. आम्हाला पैशाचा लोभ नाही, आम्हाला श्रीमंतीचा लोभ नाही. ऐका अहो, देव सुद्धा त्यालाच मिळतो ज्याचं मन पवित्र असतं. मग काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी तर ऐका काय केलं. अहो ऐका, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांनी कीर्तन करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली बसून श्रवण करावं. कसलाही त्यांना अहंकार नाही, अहंकार नाही. अहो रायतेचे राजे होते असं म्हटलं जातं की या मातीमध्ये राजांच्या रक्ताचा एक एक थेंब वगैरे आहे ना, तो फक्त आणि फक्त या स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी गेलेला आहे. आणि आपण काय करतो, आपण हातावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बोलतो आणि तोंडामध्ये तंबाखूची पुडी चोरतो. आपल्याकडे त्यांची भक्ती होत नाही. अहो ऐका, असं म्हटलं जातं ज्यावेळेस राजा आऊसाहेबांच्या गर्भामध्ये होते, आऊसाहेबांनी आपल्या गर्भाला